बातमी बुलढाण्यातून आहे। सावकारी जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातल्या शेळगाव आटोळ इथली घटना आहे। या घटनेनंतर पुन्हा एकदा अवैध सावकारीचा विषय ऐरणीवर आलाय। पैसे परत करून सुद्धा सावकाराने जमीन हडपलीच। याच नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केली। या सावकाराविरोधात आता तातडीने गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी या मागणीकरता शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी आंदोलन सुरू केले। त्यानंतर सावकाराविरोधात गुन्हा दाखल झाला। राज्यात सगळीकडेच मोकाट जनावरांचा सुळसुळाट बघायला मिळतोय। अशाच दोन मोकाट वळूच्या झुंजीचा प्रकार येवल्याच्या बुंदेलपुरात घडला। तब्बल 1.5 तास एकमेकांशी झुंजणाऱ्या या वळूंच्या झुंजीत तब्बल 4 कार आणि 7 बाईक्सचं नुकसान झालंय। झुंज सोडवण्याकरता परिसरातील तरुणांनी वळूवर पाण्याचा मारा केला, मात्र त्याचा काही एक परिणाम झाला नाही। अखेर या वळूंजवळ फटाके फोडल्यावर तब्बल 1.5 तासांनी वळूंची झुंज सुटली। वळूच्या झुंजीमुळे परिसरातील नागरिक विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। युवकांनी मोठा प्रयत्न करून ही झुंज सोडवली। यामध्ये 3 ते 4 चारचाकी गाड्यांचे तसेच दुचाकींचेही मोठे नुकसान झाले। नगरपालिका प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करते आहे। ही अशी मोकाट जनावरे शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये अशा झुंजी नेहमीच बघायला मिळतात आणि यातून मोठ्या प्रमाणात नुकसानही होतं आणि शहरातील नागरिकांच्या जीवितालाही यातून धोका निर्माण होतो। तर नगरपालिका प्रशासनाने याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा।